नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण YouTube चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 12 मे पर्यंत राज्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 12 मे पर्यंत जमा होणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर 25% अग्रिम आणि उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपासंदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून असेच पीक विम्या संदर्भातले नवनवीन चॅनलवर पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 12 मे पर्यंत हा पीक विमा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 361 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यापैकी भरपूर काही वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 मे पर्यंत हा पीक विमा जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेमचा आहे आणि उर्वरित 75% पीक विम्याचं जे काही आहे कॅल्क्युलेशन ते सध्या सुरू आहे। त्यामुळे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर 75% पीक विमा वाटप होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 426 कोटी 55 लाखाचा पीक विमा आतापर्यंत मंजूर झालेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना वाटप सुद्धा झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वाटप होणार आहे। सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 231 कोटी 5 लाखाचा पीक विमा मंजूर आहे। यापैकी भरपूर सारं वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वितरण होणार आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 282 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वाटप होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यामध्ये 263 कोटीचा पीक विमा आतापर्यंत मंजूर झालेला आहे आणि उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाचं कॅल्क्युलेशन सध्या जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे आणि हा पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत जमा होईल, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 90 कोटी आतापर्यंत मंजूर झालेले आहे। यामध्ये निधी निधी जो काही हा निधी आहे, याच्यामध्ये आणखीन काही वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु सध्या जे काही मंजूर झाले आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत वाटप होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये 181 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि 170 कोटी रुपयाचा आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि राहिलेला 11 ते 12 कोटीचा पीक विमा येणाऱ्या 12 तारखेपर्यंत वाटप होईल, अशी माहिती दिलेली आहे। अशी माहिती विमा कंपनीने आपल्याला दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये 163 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित 75% पीक विम्याचं जे काही कॅल्क्युलेशन जे आहे ते सध्या लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। याचबरोबर दुसरा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 316 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि 250 कोटीपेक्षा जास्तचं वितरण बुलढाणामध्ये झालेलं आहे आणि राहिलेला 70 कोटीचा पीक विमा येणाऱ्या 12 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 60 कोटी 80 लाखाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये 80 कोटीचा पीक विमा आतापर्यंत मंजूर झालेला आहे आणि उर्वरित 75% पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनचं काम विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये 32 कोटी 46 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याच्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 तारखेपर्यंत हा पीक विमा येणार असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 152 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि सर्वच्या सर्व यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटप पूर्ण झालेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांना, जेवढ्या काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता, याचा संपूर्ण वाटप झालेला आहे
आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं कॅल्क्युलेशनचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। लवकरच हे पूर्ण होऊन कोणा शेतकऱ्यांना किती रक्कम मंजूर झालेली आहे ती रक्कम तपासून त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला आलेली आहे। यानंतर पुढचा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये 116 कोटी 15 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण देखील सुद्धा संपूर्णपणे झालेलं आहे। यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 61 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण देखील सुद्धा झालेलं आहे। यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 141 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि 100 कोटीच्या वरचं 100 कोटीपर्यंतचं वितरण झालेलं आहे आणि राहिलेलं वितरण 12 तारखेपर्यंत होईल अशी माहिती दिलेली आहे। यानंतर भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया याही जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना वितरण बाकी आहे ते 12 तारखेपर्यंत होईल। यानंतर पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये 280 कोटी रुपयाचं वाटप सध्या सुरू आहे। संपूर्णपणे वाटप जवळपास 50 ते 60 कोटी रुपये वितरण झालेलं आहे आणि राहिलेलं वितरण 12 तारखेपर्यंत होईल अशी माहिती दिलेली आहे। त्यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळेमध्ये 29 कोटी, नंदुरबारमध्ये 16 कोटी अशा प्रकारे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप बाकी आहे अशा शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वितरण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। आणि उर्वरित 75% पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनचं काम सध्या युद्ध पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। नंतर हे काम पूर्ण झाल्यावर राज्य सरकारचं दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिस्सा अनुदान आल्यावर हे 75% पीक विम्याचं वाटप होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाबाबतचं एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।